नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण सुरू करत आहोत एक 7 दिवसांची भक्तिमय व्हिडिओ सिरीज. ही सिरीज केवळ कथा ऐकण्यासाठी नाही तर आपल्या मनाला शांतता देण्यासाठी, जीवनाला दिशा देण्यासाठी आणि श्रद्धेला बळ देण्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे विचार, त्यांचे चमत्कार आणि आपल्या रोजच्या जीवनाशी त्यांचा असलेला संबंध हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा भाग पूर्ण लक्ष देऊ नये का? कदाचित यामधून एखादं वाक्य, एखादी कथा तुमचं मन हलकं करेल. आज आपण एका अतिशय विशेष आणि भक्तिमय प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि दिव्य अनुभूतीचा. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की काही अद्भुत आणि प्रेरणादायी चमत्कार कथा ज्या घडल्या भक्तांच्या जीवनात श्री स्वामी समर्थांच्या कृपेने. स्वामी समर्थ एक फक्त संत नव्हते, ते भक्तांसाठी आधार होते, मार्गदर्शक होते आणि संकटाच्या काळात आशेचा दीप होते. अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात अशा घटना अनुभवल्या ज्या सामान्य बुद्धीने समजवणे कठीण आहे, पण त्या घटनांनी एक एक गोष्ट स्पष्ट केली. श्रद्धा आणि भक्तीमध्ये अपार शक्ती असते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक अडचणींना सामोरे जातो. कधी ताण, कधी भीती, कधी अपयश. अशा वेळी मनाला शांतता देणारी एकच गोष्ट असते, भक्ती आणि विश्वास. स्वामी समर्थाने नेहमी भक्तांना एक साधा पण शक्तिशील संदेश दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही काही साधी वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनात आशा आणि धैर्य निर्माण करणारा आशीर्वाद आहे. आज आपण ज्या कथा ऐकणार आहोत त्या केवळ चमत्काराच्या गोष्टी नाहीत, तर त्या आहेत श्रद्धेची ताकद, भक्तीची शक्ती आणि जीवन बदलणाऱ्या अनुभूतीच्या कथा. काही कथा तुम्हाला आश्चर्यचकित करतील, काही कथा तुमच्या मनाला स्पर्श करतील आणि काही कथा तुमच्या श्रद्धेला आणखी दृढ करतील. म्हणून हा व्हिडिओ पाहताना मन शांत ठेवा, श्रद्धेने ऐका आणि स्वामी समर्थाच्या चरणी मन अर्पण करा. चला तर मग भक्ती, श्रद्धा आणि दिव्य अनुभूतीने भरलेल्या या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. भक्ती म्हणजे मनापासून केलेला विश्वास. आणि जेव्हा हा विश्वास पूर्ण श्रद्धेने एखाद्या संतांच्या चरणी अर्पण केला जातो, तेव्हा जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला चमत्कारासारख्या वाटतात. असं म्हणतात की जेथे श्रद्धा असते तेथे देव स्वतः मार्ग दाखवतो, आणि हेच अनेक भक्तांनी अनुभवले श्री स्वामी समर्थ यांच्या सहवासात. अक्कलकोटमध्ये येणारा प्रत्येक भक्त काही ना काही आशा घेऊन येत असे. कोणी आजारातून मुक्ती मिळावी म्हणून येत असे, कोणी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत असे, तर कोणी मनातील दुःख आणि चिंता दूर व्हाव्यात म्हणून स्वामीच्या चरणी बसत असे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक भक्तांनी सांगितले की स्वामी समर्थांना काही सांगण्याची गरजच नव्हती. ते भक्तांच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्यांच्या मनातील वेदना ओळखायचे. एक भक्त सांगतो, मी खूप मोठ्या अडचणीत होतो. घरात सतत भांडणं होत होती, व्यवसायात नुकसान होत होतं आणि मन पूर्णपणे खचलं होतं. त्यांच्या मित्रांनी त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी बस. मी अक्कलकोटला गेलो, स्वामी समर्थांच्या समोर बसलो. मी काही बोलण्याआधी स्वामी समर्थ म्हणाले, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. त्या क्षणी त्या भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्याला समजलं स्वामी समर्थाने त्याच्या मनातील वेदना आधीच ओळखली होती. काही दिवसांनी त्याच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागले. घरातील वातावरण शांत झालं, व्यवसायात सुधारणा झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनाला पुन्हा शांती मिळाली. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जेव्हा मनापासून श्रद्धा असते तेव्हा देव मार्ग दाखवतो. अनेक भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की स्वामी समर्थांच्या सहवास बसताना मन आपोआप शांत होत असे. जणू काही मनातील सर्व भीती, चिंता आणि ताण हळूहळू दूर होत असे. काही भक्त म्हणायचे, स्वामी समर्थांच्या डोळ्यामध्ये पाहिलं की असं वाटतंय जणू आईवडिलांच्या प्रेमाची सावली मिळाली आहे. ही भावना शब्दात सांगणे कठीण आहे, पण ज्यांनी ती अनुभवले त्यांनी त्याची खरी किंमत माहिती आहे. एक वृद्ध भक्त सांगत होते, मी आयुष्यात खूप संकटे पाहिली, पण जेव्हा मी स्वामी समर्थांचं नाव घेतो तेव्हा मला वाटते की कोणती तरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. हीच आहे भक्तीची ताकद. भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे परमेश्वरावर सोपवणे. जेव्हा आपण मनापासून म्हणतो, स्वामी आता सर्व तुमच्यावर सोपवलं आहे,
तेव्हा जीवनातील अनेक गोष्टी आपोआप योग्य मार्गावर येऊ लागतात. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी एक साधी पण महत्त्वाची गोष्ट शिकवली: विश्वास ठेवा आणि धैर्य ठेवा. कारण जीवनात संकट येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असते. आणि जेव्हा भक्त या दोन गोष्टींना साथ देते, तेव्हा जीवनातील अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आजही लाखो भक्त स्वामी समर्थांचे नाव घेतात. काही जण रोज सकाळी स्वामी समर्थांचा जप करतात आणि अनेक भक्त सांगतात की या नामस्मरणामुळे त्यांच्या मनाला शांती मिळते, धैर्य मिळते आणि जीवनात सकारात्मकता बदल दिसू लागतात. भक्ती ही फक्त धार्मिक परंपरा नाही, भक्ती म्हणजे मनाला शांत करणारी आणि जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. आणि म्हणूनच स्वामी समर्थांच्या भक्तीचा अनुभव आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवत आहे. आता आपण ऐकणार आहोत काही अशा कथा ज्या अनेक भक्तांनी स्वतः अनुभवल्या आहेत. या कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर त्या आपल्याला श्रद्धेची ताकद समजावून सांगतात. श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनात असं अनेकदा घडलं की भक्तांच्या संकटाच्या क्षणी त्यांनी अशा प्रकारे मदत केली की ज्याला लोकांनी चमत्कार म्हटलं. पहिली कथा: गरीब शेतकऱ्याची मदत. अक्कलकोटच्या आसपासच्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची शेती सलग 2 वर्ष दुष्काळामुळे नापीक झाली होती. घरात अन्न नव्हतं, कर्ज वाढत होतं आणि मन पूर्णपणे खचलं होतं. एक दिवस गावातील एका माणसाने त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी बस, तुझं मन हलकं होईल. तो शेतकरी अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या समोर शांतपणे बसला. काही वेळाने स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, काळजी करू नकोस, प्रेरणी कर, कृपा होईल. शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं, कारण त्या वर्षी पावसाची काहीच चिन्ह नव्हती, पण तरीही त्याने स्वामी समर्थांच्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि काही दिवसांनी अचानक पाऊस सुरू झाला. त्या वर्षी त्याच्या शेतात इतकं पीक आलं की त्याने कर्ज फेडलं आणि घरात आनंद परत आला. त्या दिवसापासून तो शेतकरी रोज एकच जप करायचा: श्री स्वामी समर्थ. दुसरी कथा: हरवलेल्या मुलाचा चमत्कार. एकदा अक्कलकोटमध्ये एक आई रडत रडत स्वामी समर्थांच्या समोर आली. तिचा लहान मुलगा बाजारात हरवला होता. ती घाबरलेली होती, डोळ्यात अश्रू होती आणि मन पूर्णपणे तुटलं होतं. ती स्वामी समर्थांच्या चरणी बसून रडू लागली. स्वामी समर्थांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, रडू नकोस, तुझा मुलगा सुरक्षित आहे. त्या आईला थोडं धैर्य मिळालं. काही वेळानंतर गावातील एक माणूस त्या मुलाला घेऊन आला. तो मुलगा बाजारात एका दुकानाजवळ बसलेला सापडला होता. त्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाली. तिसरी कथा: आजारातून मुक्ती. एक भक्त गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याने अनेक डॉक्टरांकडे उपचार केले, पण काहीच फायदा होत नव्हता. शेवटी त्याने स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो मनापासून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. काही महिन्यांनी त्याचा आरोग्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि एक दिवस तो पूर्णपणे बरा झाला. त्याला वाटलं, ही फक्त औषधाची नाही तर श्रद्धेची शक्ती आहे. या कथा ऐकताना आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या कथा एक गोष्ट नक्की शिकवतात: जेव्हा श्रद्धा आणि भक्ती मनापासून केली जाते, तेव्हा जीवनात आश्चर्यकारक बदल घडू शकतात. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या शब्दाने अनेक भक्तांच्या जीवनात नवीन आशा निर्माण केली. स्वामी समर्थांच्या जीवनात अशा अनेक घटना घडल्या ज्या ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात अचानक घडलेले सकारात्मक बदल स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ मानले. श्री स्वामी समर्थ नेहमी भक्तांना सांगायचे, श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही योग्य वेळी घडेल. आता ऐकूया अशाच 3 भावनिक कथा. कथा पहिली: निराश व्यापाराचे आयुष्य बदलले. एक व्यापारी अक्कलकोटमध्ये आला. त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. घरात सतत चिंता होती, कर्ज वाढत होतं आणि त्याला वाटत होतं की आता आयुष्यात काहीच उरलं नाही. तो स्वामी समर्थांच्या समोर जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. काही क्षण शांततेनंतर स्वामी समर्थ म्हणाले, धीर धर, तुझं भाग्य बदलणार आहे. त्या व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं, पण तरीही त्याने विश्वास ठेवला. काही महिन्यांनी त्याला नवीन व्यापाराची संधी मिळाली आणि हळूहळू त्याचा व्यवसाय पूर्वीपेक्षा जास्त यशस्वी झाला.
त्या दिवसापासून तो रोज स्वामी समर्थांचे नाम घेत राहिला. कथा दुसरी, अंधारातून प्रकाशाकडे. एक तरुण आपल्या आयुष्यात खूप निराश झाला होता. त्याला नोकरी मिळत नव्हती, कुटुंबात तणाव होता आणि त्याला वाटलं होतं की आयुष्याला आता काही अर्थ उरलेला नाही. एका मित्राने त्याला सांगितलं, स्वामी समर्थांचे नाव घे, मन शांत होईल. त्या तरुणाने दररोज मनापासून जप सुरू केला, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागले. त्याला नोकरी मिळाली आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. त्याला जाणवलं, कधीकधी चमत्कार बाहेर नाही तर आपल्या मनातील बदलांमध्ये असतो. तिसरी कथा, संकटात मिळालेली अदृश्य मदत. एक भक्त प्रवासाला निघाला होता. रात्रीचा अंधार, रस्ता सुनसान. अचानक त्याचा अपघात होण्याची वेळ आली. त्या क्षणी त्याच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ. त्याला असं वाटलं जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला वाचवून गेली. तो सुरक्षित घरी पोचला. त्या दिवसानंतर त्याने एक गोष्ट ठरवली, जीवनात काहीही घडलं तरी स्वामी समर्थांचे नामस्मरण कधीही सोडायचं नाही. या कथा आपल्याला एक सुंदर संदेश देतात. चमत्कार म्हणजे नेहमी मोठ्या घटना नसतात. कधीकधी मनात निर्माण झालेली आशा, धैर्य आणि सकारात्मक बदल हे सर्वात मोठे चमत्कार असतात. स्वामी समर्थांचा संदेशही हाच होता, भक्ती करा, विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चला. कारण जेव्हा भक्ती आणि श्रद्धा मनात असते तेव्हा जीवनाचा अंधार हळूहळू प्रकाशात बदलतो. आज आपण अनेक प्रेरणादायी भावनिक कथा ऐकल्या. त्या कथा केवळ चमत्काराच्या नाहीत तर त्या आहेत श्रद्धेच्या शक्तीच्या कथा. श्री स्वामी समर्थ यांनी नेहमी भक्तांना एक साधा पण शक्तिशाली संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दांमध्ये एक अपार विश्वास आहे, एक अद्भुत स्थैर्य आहे, एक अद्भुत धैर्य आहे आणि भक्तांसाठी एक दिव्य आश्वासन आहे. जीवनात संकटं येतात. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण त्या क्षणी जर आपण मनापासून देवाचं नाव घेतलं तर मनाला एक वेगळीच शक्ती मिळते. स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला शिकवते, विश्वास ठेवा, धैर्य ठेवा, जीवनात सकारात्मक राहा. कारण भक्ती ही फक्त पूजा नाही तर ती आहे मनाची शक्ती. आता आपण सर्वजण क्षणभर डोळे मिटूया, मन शांत करूया आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या जीवनात कृपा करा, माझ्या मनातील भीती दूर करा, मला धैर्य द्या, मला योग्य ते मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आता शांतपणे स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप फक्त शब्द नाही, ही एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी मनाला शांत करते आणि जीवनाला नवीन दिशा देते. जर तुम्हाला हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत जरूर पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या जीवनात नवीन आशा निर्माण होईल. आणि माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी कथा आणि आध्यात्मिक प्रवासासाठी भक्ती व भोजन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माहिती देताना जर काही माहिती चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभव भरलेल्या नवीन प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.